सौम्याच्या लग्नाला 2 महिने झाले होते. एके दिवशी अचानक तिची नणंद कावेरी माहेरी आली. आपल्या मुलीला पाहून सौम्याच्या सासूबाईंना खूप आनंद झाला आणि त्यांनी सौम्याला स्वयंपाकघरात पाठवले आणि म्हणाल्या, सुनबाई, स्वयंपाकघरात जा आणि माझ्या मुलीसाठी छान नाश्ता तयार कर. सौम्या पटकन स्वयंपाकघरात गेली. तिने पुदिन्याच्या चटणीसोबत ब्रेड पकोडे आणि गरमागरम कॉफी बनवली, कारण कावेरीला कॉफी आवडते हे तिला माहीत होते. नाश्ता पाहून कावेरीला खूप आनंद झाला. सौम्या तिथेच नाश्ता करायला बसू लागली तेव्हा तिची सासू तिला अडवून म्हणाली, अगं सुनबाई, आज माझी मुलगी आली आहे, तर तू जाऊन थोडे राजमा भिजवून दे. संध्याकाळी राजमा तयार कर, कावेरीला खूप आवडते. आणि यासोबत तू दही वडे, शाही पनीर, महाराणी डाळ, ड्राय फ्रूट पुलाव, भेंडी फ्राय सुद्धा बनव. लग्नानंतर आज पहिल्यांदाच तुझी नणंद घरी आली आहे, तर तू सुद्धा तुझ्या हाताची चव तिला चाखायला दे. असं पण तू तर रोज साधंच जेवण बनवतेस. सौम्या आनंदाने आपल्या नंदेच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त होती, पण तिला तिच्या सासूबाईंची ही शेवटची ओळ फार वाईट वाटली की ती साधे जेवण बनवते. कारण रोज तिच्या सासूने काही ना काही मागितले की ती नक्कीच काहीतरी चांगलं बनवायची. तरीही तिने सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि लगबगीने स्वयंपाकघरात कामाला गेली. इकडे कावेरी आपल्या वहिनीच्या मदतीसाठी उठू लागली तेव्हा कावेरीच्या आईने तिचा हात धरून तिला स्वतःच्या बाजूला बसवले आणि म्हणाली, अगं ते सोड, आज तू तुझ्या वहिनीच्या हाताची चव चाखून बघ. इथे पण तूच जेवण बनवणार तर मग तुला कसं कळणार की तुझ्या वहिनीला काय काय स्वयंपाक बनवता येतो? आणि अशीही तू इतक्या दिवसांनी आली आहेस, तर माझ्याजवळ बस आणि थोडा वेळ गप्पा मार. आईचे बोलणे ऐकून कावेरी शांतपणे तिच्याजवळ बसली आणि बोलू लागली. इकडे स्वयंपाकघरात एकटीच काम करत असताना सौम्याची प्रकृती बिघडली होती. तसेच तिचा ताप 2 दिवसांपूर्वीच बरा झाला होता. त्यामुळे तिला अजूनही अशक्तपणा जाणवत होता आणि इतकं काम केल्यावर तिला खूप थकवाही जाणवत होता. दुखण्यामुळे तिची पाठ मोडायला लागली होती. कसे तरी तिने जेवण तयार केले. आता तिलाही भूक लागली होती, पण तिला वाटले की आधी मी सगळ्यांना खाऊ घालेन आणि मगच खाईन. म्हणून तिने गरमागरम फुलके भाजून घ्यायला सुरुवात केली. तिचा नवरा, सासू आणि नणंद एकत्र बसून जेवण करत होते. सर्वांचे जेवण झाल्यावर मग कावेरी म्हणाली, सुमित काही वेळाने येतील, मी त्यांच्यासोबत घरी जाईन. यावर तिची आई म्हणाली, का बेटा, 2 दिवस थांबू शकत नाही का? कावेरी म्हणू लागली, नाही आई, मला फक्त तुम्हा सगळ्यांना भेटायचे होते म्हणूनच मी आले. असं पण मी कितीक दूर राहते, फक्त 4 तासांचा प्रवास आहे. यावर कावेरीची आई म्हणाली की तू फार दूर राहत नाहीस, तरीही तुला माहेरी येऊन 2 महिने झालेत. कावेरी मंद हसली आणि म्हणाली, आई, मी इथे आले तर माझे सासू सासरे तिथे एकटे पडतात आणि मला ते योग्य वाटत नाही. म्हणूनच मी क्वचितच येते, पण यापुढे मी लवकरच येण्याचा प्रयत्न करेन. ते बोलतच होते आणि इकडे सौम्या स्वतःसाठी जेवण आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. आता कसं तरी जेवण करावं आणि खोलीत जाऊन थोडा वेळ झोपावं असं तिला वाटलं. सौम्याची पाठ खूप दुखत होती आणि भुकेमुळे तिची प्रकृतीही बिघडली होती. पण ती जेवायला आली तेव्हा पातेल्यात काहीच नव्हते. तिने एक एक करून सगळी भांडी तपासली, पण सगळी भांडी रिकामीच होती. तिला आश्चर्य वाटले की तिच्या वाट्याचे जेवण तर शिल्लक होते. तेवढ्यात तिची सासू पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात आली, तर सौम्या म्हणाली, आई, मला खूप भूक लागली आहे, पण इथे जेवण नाही, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले आहे का? तिची सासू म्हणू लागली, अगं, तुझी नणंद घरी जात आहे, ती खूप थकली आहे आणि घरी जाऊन उद्या सकाळी नाश्ता बनवेल का, म्हणून मी जेवण पॅक करून तिला दिले आहे, म्हणजे उद्या सकाळी ती आरामात नाश्ता करू शकेल. हे ऐकून सौम्याला आश्चर्य वाटले. ती म्हणू लागली, आई, ताईंनी पोटभर जेवण केले आहे ना, मग त्यांना घरी सकाळी नाश्ताही बनवता येत नाही का? मी दुपारपासून इथे काम करते, स्वयंपाक करून माझी तब्येत बिघडली आहे, मलाही भूक लागली आहे. तुम्ही माझ्या भुकेचा का नाही विचार केला? मी आज खूप काम केले आहे, मग मी उद्या सकाळी नाश्ता बनवणार नाही का? बनवेलच ना. मग ताई त्यांच्या घरी जाऊन उद्या सकाळी स्वतःसाठी नाश्ता का तयार करू शकत नाही? आणि त्यांनी इतके काय काम केले आहे की त्या थकल्या आहेत? मी खूप मनापासून सर्व स्वयंपाक तयार केला होता आणि मला त्या जेवणाचा स्वाद घेण्याचा अधिकार पण नाही का? आणि वर ही रिकामी भांडी मला चिडवता आहेत, मी या भांड्यांचे काय करू? तिची सासू रागाने म्हणाली, घरात काहीतरी पडून असेलच ना, ब्रेड बटर खा, बिस्किट खा, पोळ्यात साखर आणि पाणी घालून भिजवून खा. तू तर काहीही खाऊ शकते, तुला पोटच तर भरायचे आहे ना. आणि या भांड्यांचे तू काय करशील याचा अर्थ काय? उष्टी भांडी आहेत, झोपायच्या आधी साफ कर.
सौम्य तिच्या सासूकडे आश्चर्याने बघत म्हणाली, आई, एवढी मेहनत केल्यानंतर फक्त ही उष्टी भांडीच मला मिळतील का? तिची सासू रागाने म्हणाली, माझ्यासोबत जास्त वाद घालू नकोस. जर तुला असे वाटत असेल तर होय, ही उष्टी भांडीच तुझ्यासाठी आहे आणि जेवण तुझ्या नंदेसाठी. आता तू तुझं काम शांतपणे कर. असं म्हणत तिने फ्रीजमधून पाण्याची थंड बाटली घेतली आणि तिच्या खोलीत गेली. सासूचे बोलणं ऐकून सौम्या किचनमध्ये स्तब्ध उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढे तिची नणंद कावेरी स्वयंपाकघरात आली. वहिनीच्या डोळ्यातले अश्रू पाहून तिचे मन दुखावले. ती थेट तिच्या वहिनीकडे गेली आणि तिचे अश्रू पुसत म्हणाली, वहिनी, मी सर्व काही ऐकले आहे. आई तुझ्याशी नीट वागली नाही. मी तशी नणंद नाही जिला तुला दुखवण्यात आनंद वाटेल. वहिनी, मला माहीत नव्हते की तुझ्यासाठी जेवण शिल्लक राहिले नाही. आईने जेवणाचा डब्बा आणला तेव्हा मी आनंदाने घेतला. आई माझ्यावर किती प्रेम करते याचा विचार करत. पण ती मला तुझ्या वाट्याचे जेवण देत आहे हे मला माहीतच नव्हते. वहिनी, मी ते जेवण घेणार नाही. चल, हात तोंड धुवून डायनिंग टेबलवर बस. मी तुझ्यासाठी ताट वाढते. हे ऐकून सौम्या म्हणाली, अरे नाही नाही ताई, तुम्ही जेवण घेऊन जा. मला काही त्रास नाही. मी काहीही खाईन. यावर कावेरी म्हणाली, नाही वहिनी, असं अजिबात होणार नाही. तू काहीही कसे खाऊ शकतेस? तू खूप मेहनत करून सर्व जेवण बनवलेस आणि माझ्या पाहुणचारात कोणतीही कसर सोडली नाहीस. मग मी माझ्या लाडक्या वहिनीला रडवून ते जेवण कशी काय खायला घेऊन जाऊ? एवढे बोलून ती पटकन तिथून निघून गेली. एका प्लेटमध्ये जेवण वाढून ती प्लेट तिच्या वहिनीसाठी घेऊन आली. मग मोठ्या प्रेमाने तिने पहिला घास तोडून तिच्या वहिनीला खाऊ घातला. सौम्याला खूप आनंद झाला आणि ती विचार करू लागली की जरी माझ्या सासूला माझी काळजी नाही, पण माझी नणद तर चांगली आहे. अश्रू पुसून ती जेवायला बसली. मग कावेरी तिच्या आईजवळ गेली. तिची आई तिला पाहताच म्हणाली, अगं कावेरी, जावई बापू कधी येणार आहेत? तुला जायला उशीर होईल बेटा. कावेरी हळूच म्हणाली, आई, सुमित थोड्याच वेळात येणार आहेत. त्याआधी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. कावेरीच्या आईने तिला जवळ बसवले आणि म्हणाली, हो, सांग बेटा, काय बोलायचे आहे? कावेरी म्हणाली, आई, लहानपणापासून तू मला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केलास. मी सुद्धा तुझा प्रत्येक धडा माझ्या आयुष्यात अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. पण आज मी तुला चुकीचे वागताना पाहते. म्हणून मला तुला काहीतरी समजावून सांगणे भाग पडले आहे. तसं तर तुला माझ्यापेक्षा जास्त समज आहे आणि माझ्यापेक्षा जास्त आयुष्याचा अनुभव आहे. पण आज तू ज्या पद्धतीने वहिनीशी बोललीस ते मला अजिबात आवडले नाही. वहिनी फक्त भांडी धुवायला असते का? आणि सगळे जेवण माझ्यासाठी असते, हे खरे आहे का? अगं, माझ्याही 2 नणंद आहेत. त्याही माहेरी आल्या आणि माझ्या सासूबाई पण माझ्याशी एवढ्या वाईट वागल्या तर तुला आवडेल का? सून आणि मुलगी यात इतका भेदभाव का? आई, जर तुला तुझ्या मुलीच्या भुकेची आणि आरामाची काळजी आहे तर तुला तुझ्या सुनेच्या भूक आणि आरामाची काळजी का नाही? मला माहीत नव्हते की तू संपूर्ण जेवण उचलून मला दिले आहेस. अगं, जिने हे जेवण बनवले आहे तिला सुद्धा हे सगळे खावे असे वाटतच असेल ना? असा विचार तरी तू करायला हवा होता. पण तू सगळी भांडी रिकामी केलीस. वर वहिनीने तुला याबाबत विचारले असता तू उष्टी भांडी तुझ्यासाठी आणि जेवण तुझ्या नंदेसाठी आहे असा टोमणा मारला. मला सांग, तू असे करून नणंद आणि भाऊजाईचे नाते बिघडवण्याचा प्रयत्न करत नाहीयेस का? भविष्यात माझे माहेर माझ्या वहिनीनेच असेल ना? हे तू का विसरते? आत्तापासून जर मी माझ्या वहिनीशी चांगले संबंध राखले नाहीत तर पुढे जाऊन आमच्या नात्याचे भविष्य काय होईल? हा विचार तर तू केलाच नाही. मुलीचे बोलणे ऐकून कावेरीची आई अवाक झाली. तेवढ्यात बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. कावेरी बोलू लागली, आई, ते आले आहेत. आता मी निघते आहे. भविष्यात तुला वहिनीशी कसे वागायचे आहे ते तू बघ. पण असे करून तू घरचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेस. कोणाच्याही मुलीला घरात रडवल्याने तुमच्या घरात कधीही समृद्धी येणार नाही, हे लक्षात ठेव. आणि विचार कर की जर आजीने तुझ्यात आणि आत्यामध्ये असाच भेदभाव केला असता तर त्या आपल्या घरी आल्या असत्या आणि आजीने तुझ्याकडून जेवण बनवून आत्यांना दिले असते आणि तुला फक्त भांडी साफ करायला सांगितली असती तर मग तुला कसं वाटले असते? हे बोलून कावेरी खोलीतून बाहेर जायला वळताच तिची आई म्हणाली, थांब बेटा, आज तू खरंच माझे डोळे उघडलेस. मी खूप मोठी चूक करत होते. मी आत्ता जाऊन तुझ्या वहिनीची माझ्या वाईट वागणुकीबद्दल माफी मागते. त्यानंतर सौम्याची सासू खोलीतून बाहेर आली तर सौम्या डायनिंग टेबलवर बसून जेवताना दिसली. ती पटकन आपल्या सुनेकडे गेली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, सुनबाई, मला माफ कर. आज मी तुझ्याशी गैरवर्तन केले आहे.
पण तुझी नणंद खूप हुशार आहे. ती मी दिलेल्या संस्काराच्या 4 पावले पुढे गेली आहे आणि आज तिने मला जीवन जगण्याचा योग्य मार्ग समजावून सांगितला. मी खूप मोठी चूक करत होते. आजपासून मी सुनेमध्ये आणि मुलीमध्ये फरक करणार नाही आणि तुझी काळजीही घेईन." सासूचे बोलणे ऐकून सौम्याचे डोळे भरून आले. आज नंदेच्या समजूतदारपणामुळे सौम्याच्या आयुष्याची दिशाच बदलली होती. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.